आतापर्यंत जेवढे पेपर फुटले ते कोचिंग क्लासच्या माध्यमातून फुटले। कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हे कोचिंग क्लासवाले सांगतात। मंत्री चंद्रकांत पाटलांनी याकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा टोला। मोहन भागवत यांनी झेंझी सोबत संवाद साधायला उशीर केला, राज ठाकरेंची टीका। मोहन भागवतांनी झेंझींवर दाखवलेला विश्वास आणि साधलेल्या संवादावरून टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस मुंबई दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। तर उद्या बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला लावणार हजेरी। बंगळुरू येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे राष्ट्रीय महाअधिवेशन। अधिवेशनात ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता। ओबीसी नेत्यांसह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार उपस्थित राहणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार नाहीत। व्हिडिओ संदेश पाठवून दिल्या शुभेच्छा। जातीय जनगणनेत ओबीसींच्या कॉलमचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन। कठोर अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर। जामीन झाल्यावर म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश। आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रे गोव्यात राहणार। भाजप नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। डॉक्टर हिना गावित यांच्यावर आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई। विजय चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा। आज न्यायालयात हजर केलं जाणार। भंडाऱ्यात विकृत तरुणाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच नराधमाने स्वतःला केलं जखमी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत स्थानिकांची घोषणाबाजी। धावत्या लोकलमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला बेदम मारहाण। सीटवर झोपल्याच्या कारणावरून महिलेला बेल्टने मारहाण करत धमकावलं। मारहाण होत असताना इतर प्रवाशांचा कानाडोळा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंकवरील बोगद्यात भीषण अपघात। भरधाव कारची मालवाहू टेम्पोला धडक। एकाचा मृत्यू, 1 जण जखमी। अपघाताच्या काही वेळापूर्वी त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाल्याचं समोर। राज्यातील शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त। 30,000 शिक्षकांची मेगा भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार भरती। 11 ऑगस्टपर्यंत शाळांचे पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत। 11 ऑगस्ट नंतर गुणवत्ता। देशभरात मान्सून सक्रिय। महाराष्ट्रातही जोर वाढणार। कोकणात 12 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा। भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवूया। आवडत्या हातमाग उत्पादनासह व्हिडिओ शेअर करण्याचं मोदींचं आवाहन। बिहारच्या पाटण्यात रस्ते अपघातानंतर संतप्त जमावाकडून जाळपोळ। बससह पोलिसांच्या गाड्या पेटवल्या। स्थानिकांची पोलिसांवर दगडफेक।